हाँ टॉस कौन जिंकला सर? इसमें न्यूजीलैंड वाला टॉस कौन जीता इसमें? वेस्ट इंडीज। वेस्ट इंडीज टॉस जीतलं. हाँ हाँ वेस्ट इंडीज ने टॉस जीत के पहले फील्डिंग का फैसला किया है और न्यूजीलैंड को इन्विटेशन दिया है कि बल्लेबाजी करो. हाँ सूरज आणि सागर 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 गोलंदाजी ट्रॅक वरती आहे सूरज सूरज, ज्याने पहिल्या मॅच मध्ये फक्त 4च धावा केल्या होत्या आणि तमित परतला होता तो सूरज. सागर ते इंग्लंडचा काढलं ना मगाचे झालं असेल सागर आता कौन सा काढतो है? मैं ना सागर कौन सा स्काई वाला ही दो सूरज है उसमें. सागर और स्काई वाला स्काई वाला है हाँ, स्काई वाला है. केरडे एक पहिला डॉट आलाय पहिला डॉट आलाय समजला नाही चेंडू सूरज याला एक निर्धाव चेंडूची सांगतो तो कम बॅक करतो तो गोलंदाज सागर. पुढचा चेंडू सागराचा मार्ग सूरजाला उडवला आहे. चेंडू हाय मध्ये पाहूया झेल होईल काय. झेल नाहीये. राज आहे तिथे क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी राज आणि धावा नाहीये. धावा नाहीयेत. फिल्डरला बॉल लागला. धावा नाहीयेत. नाही डबल नाही सिंगल ही नाही का रुक जा अंपायर. एकच 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 धाव. हा सिंगल सिंगल है सिंगल. हाँ क्योंकि सागर स्ट्राइक लाइन सागर सूरज. डबल सागरने मारला डबल. 2 धावा सागरच्या बॅट मधून. साऊथ आफ्रिका निघाली ना. झेल सोडला आणि 6 धावा 6 धावा. हारले हा विजय कोण आहे तुमच्याकडे? आमचे कॅच सोडले राजने आणि मॅच सोडावी लागेल का पाहूया शेवटपर्यंत. कारण कॅच सोडले ते सूरजची सोडले आहे आणि सूरजच्या बॅट मधून आलाय तो षटकार. धावसंख्या वाढते. 10 धावा स्कोर कार्ड लगावले गेले आतापर्यंत. सॉरी 11 रन झालेले आहेत. षटक पूर्ण. एक षटकांत 11 धावा झालेल्या आहेत. आणि प्रशांतचे पण 4 आहेत ना. चला सुधीर सुधीर कुठली बा तुमची टीम आहे? ओमान आहे कुठली? हीच सुधीर आणि याचा मॅन ऑफ द मॅच साठी. आता नाही मोबाईल दादा. राहू दे तिथे कोणतरी येईल. बॉलर कोण आहे बॉलर? बॉलर कोण आहे? हा सिव्हिलवाला तेजस का काय नाव? साहिल नाही रे. बॉलर निखिल निखिल निखिल
गोलंदाजी ट्रॅक वर थांब चेंज कर क्रॅम्प आया लगता है इसको पाणी पाठी बॉटल घे ना. सुधीर मॅन ऑफ द मॅच साठी कोण नाही उचलून घे विकास सुधीर को दे सुधीर को मॅन ऑफ द मॅच हा रोडियम का सुधीर चला आमच्या मॅडमचं आगमन झालेलं आहे HR मॅडमचं आगमन झालेलं आहे आम्ही सर्व क्रिकेट प्रेमी त्यांचे सतत ऋणी आहोत आपण या ठिकाणी आलात वेळातील काढून त्याबद्दल आपलं आम्ही सतत ऋणी आहोत श्रद्धा मॅम यांचं आगमन झालेलं आहे आमच्या नवग्रजींच्या सर्वांच्या लाडक्या श्रद्धा मॅम यांचं आगमन झालेलं आहे इथे हॅलो निखिल गोलंदाजी ट्रॅकवर निखिल मार्ग सुरू झाला ऑफ साईडला काटवलं चेंडूला चेंडू चाललाय आणि 4 धावांसाठी आलाय चौकार अभिजित यांचं गचाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या ठिकाणी सुधीर शिंदे यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे मॅडम या तुम्ही आलात आता मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे सुधीर भाऊंना पुढचा चेंडू सूरज आला आणि हा पण येतोय सूरजच्या बॅट मधून कॅच सोडल्यानंतर आले 10 धावा सूरजच्या बॅट मधून आक्रमकता दाखवली आहे राजला पश्चाताप करावा लागेल त्या कॅचचा सरळ कॅच हातामध्ये होती मोठी ख्याती आहे राज यांची कारण त्या मिस्टर राज म्हणून किताब त्यांनी पटकावला होता मालवणी मैदानावरती सब में नॉकआउट सूरज आक्रमक फलंदाजी करतोय सूर्याची किरण पडली आहेत धरतीवरती 11 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत सूरजची बॅट सुद्धा सूर्याच्या किरणावरती तापलेली आहे 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने खेळतो सूरज आक्रमक फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सूरज मारा करतो निखिल सूरज आला निखिल तयार सूरज पुन्हा कुटपाचा चेंडू आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न बीट केलंय एक निर्धाव चेंडूची सांगतोय ते कमबॅक करतोय तो म्हणजे निखिल एक उंडा गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी धावसंख्या होतोय 21 धावा पुन्हा उडवलाय डाव्या स्टोरच्या चेंडूला सरळ फेकून दिलं सीमा पार येतो षटकार 6 धावा सूरजच्या बॅट मधून आले 3 खणखणीत षटकार सत्तावीस धावा शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत 27 धावा स्कोर कार्ड गेले 3 षटकाराच्या मदतीने खेळतोय सूरज 3 षटकार 1 चौकार च्या मदतीने खेळतोय पुढचा चेंडू सूरज आला पुन्हा कुटप्पाच्या चेंडूला स्ट्राइक ड्राइव्ह केला येतोय हा सुद्धा येतोय खणखणी षटकार सूरजच्या बॅट मधून आक्रमकता दाखवली सूरज याने 4 षटकार सूरजच्या बॅट मधून धावसंख्या वाढते 6 ने 33 धावा स्कोर कार्डवर लगावला गेला दुसरं षटक चालू आहे अजून दुसरं षटक चालू आहे आक्रमकता दाखवतोय पुन्हा आलाय हॅट्रिक षटकार सूरजच्या बॅट मधून उंदा षटकार आक्रमक षटकारांचा पाऊस पडतोय सूरज 39 अमोल सर बॅक टू बॅक 3 आले खिसा खाली करावा लागेल थोडासा तुम्हाला 3 षटकार आले सूरजच्या बॅटवरून 100 रुपयाचे पारितोषिक सूरजसाठी अमोल आयडे यांच्याकडून स्वतः कर्णधार आहेत अमोल आयडे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आहे 3 षटकारामध्ये सूरज पहिल्या सामन्यामध्ये 4 धावा करून
तंबूत परतला होता, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये मजल मारली आणि आक्रमकता दाखवली आहे. आपली बॅट बोलते. 12 चेंडूंचा खेळ संपला. 12 चेंडूंचा खेळ बाकी अजून. 39 लॉस ऑफ द 0 विकेट्स. न्यूझीलंड संघ आक्रमकता. अशी कॉमेंट्री करा, दुसऱ्या दिवशी घासाचे लढे लागतील. उद्या जायचं पण कॉमेंट्रीला नाला सोपारा. हॅलो 39 लॉस ऑफ द 0 विकेट्स. न्यूझीलंड संघ चांगल्या परिस्थितीमध्ये. पाहूया ज्यांनी झेल सोडला होता तोच राज, मिस्टर राज. पाहूया मिस्टर राज सूरजला थांबवतात का? आपल्या बोटांची जादू दाखवेल का? दाखवावं लागेल की निर्धाव षटक टाकावं लागेल? सूरजला थांबवावं लागेल, सागरला थांबवावं लागेल. राज 39 लॉस ऑफ द 0 विकेट्स. 39 लॉस ऑफ द 0 विकेट्स. राज वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक मिळतं. राज. सागर स्ट्राईकला तर सागर नॉन स्ट्राईकला सूरज वैयक्तिक खेळतोय. सूरज किती झाले पण? 9 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी केली आहे. पहिला शेवटचे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राज पहिला चेंडू आलाय, निर्धाव चेंडू. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. राज सुद्धा एक उमदा गोलंदाज आहे. एक माणगाव गोरेगाव उपगावनी रायगड मधील एक नावाजलेला गोलंदाज तो राज. पहिला एक निर्धाव षटक टाकावं लागेल, कारण झेल आपण सोडला होता. आणि त्यानंतर सुरतच्या बॅट मधून आले 4 षटकार 1 चौकार. पुढचा चेंडू सागरवाला. राज बोट फिरवली आहेत राजने. पुन्हा आला निर्धाव चेंडू. यशरक्षक थोडेसे भंबल झालेत, परंतु थांबवून ठेवले दोन्ही खेळाडूंना. 39 लॉस ऑफ द 0 विकेट्स. राजचे काही चेंडू समजत नाही. शेवटचे 4 चेंडू जर निर्धाव षटक टाकला तर माझ्याकडून 100 रुपये पारितोषिक राजसाठी. स्वतः कॉमेंटेटर सनी शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक राजसाठी. एक जर निर्धाव षटक टाकला तर तिसरा चेंडू. ओ खर्राब चेंडू पंचदंडित करतील. नो आणि नो प्लस 4 अशा 5 धावा आलेल्या आहेत. खर्राब चेंडू. नोला बाउंड्री. टोटल 44 धावा. 44 धावा. 44 धावा स्कोर कार्ड वरती. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पुन्हा डाव्या एसटीच्या बाहेर. 45 धावा स्कोर कार्ड 1 नि वाढलंय. 2 निर्धाव चेंडू टाकले होते आणि 2 खराब चेंडू. नोला प्लस असे 4 धावा आल्यात. आणि रन पण. पुन्हा चेंडू हवेमध्ये आणि राज मिस्टर राज कोणतीने चूक करता. तंबूत परतावं लागेल. सागर याला परतावं लागेल. 3 चेंडू निर्धाव टाकलेत, परंतु लेग बॅटचे आले होते की 9 आणि प्लस असा 5 धावा खर्च केल्यात. टोटल 6 धावा खर्च केल्यात राज यानं. 3 चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकले होते. सागर बाद झाला. राजने स्वतःच्याच गोलंदाजीवरती झेल टिपलाय, पण निखिलच्या गोलंदाजीवर झेल टिपला असता तर काहीच चित्र या सामन्याचं वेगळं दिसलं असतं. कारण तो धावसंख्या 45 धावा नसत्या स्कोर कार्ड वरती. हा सागर व्हाइट को प्लस 5 है ना. 9 पकड़ के 4 आया. फिर एक 3 और सिक्सर. आलाय षटकार. पुन्हा खराब चेंडू फेकून दिलं सीधा सीमा पार. आलाय सागरच्या बॅट मधून उमदा षटकार. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत, कारण आक्रमकता त्यांची ख्याती आहे. आखिरी 2 गेंद बाकी. 6. पुढचा चेंडू राजाचा मारा करेल तो सागर याला. सागर तयार, राज तयार. पुन्हा आला रडार मध्ये चेंडू आणि सीमा रेषेवरती निखिल उभा आहे. पहिला झेल होईल का? नाही.
दोन धावा आल्यात पुन्हा सागरच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू आहे. बनवून आणला आहे 53 loss of the 1 wicket. 53 loss of the 1 wickets. 53 है ये डॉट है ना लास्ट टाइम. आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता येते. कम बॅक करतो राज. षटक पूर्ण. शेवटचं षटक पाहूया. शेवटचं षटक हाणावरी षटक आहे. शेवटचं षटक घेऊन कोण येतं? गणेश, ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये 27 धावाची खेळी केली होती आणि उंदा गोलंदाजी केली होती. उंदा गोलंदाजी केली होती. गणेश पाहूया. 53 लॉस ऑफ द 1 विकेट. शेवटच्या षटकामध्ये गणेश आलाय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून चौथं षटक घेऊन येतो गणेश. पाहूया थांबवेल का सूरज आणि सागर याला थांबवेल का? हाँ सूरज गणेश माराकडे सूरज झाला. सूर्य फुलटा चेंडू. बॅटची प्रॉपर बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत आणि 2 धावांनी सुरतची धावसंख्या होते आणि संघाची वाढती धावसंख्या होते. 55 धावा न्यूझीलंड संघाच्या. पंचावन्न धावा झालेल्या आहेत. पुन्हा उडवलं चेंडू हवेमध्ये. पाहूया रडार मध्ये आहे. निखिल आहे खाली. येस डेफिनेटली सूरजची खेळी संपल्या. बॅक टू द पवेलियन. सूरज निखिल. प्रवीण नवीन फलंदाज चालला. प्रवीण 55 धावा स्कोर कार्ड लगावल्या गेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मारली सूरजने. चला अमोल दादा यांच्याकडून सूरजसाठी 32 धावांची दमदार खेळी सूरजच्या बॅट मधून. टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे सूरजचा. पुन्हा उडवलाय चेंडू. चाललाय थोडं चांगलं क्षेत्ररक्षण. बंबल झाले तिथे अभिजित आणि 2 धावा. सूरज यांनी यायचं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. अमोल आरडे यांच्याकडून 3 षटकार मारले त्याबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक आणि दमदार खेळी. 32 धावांची दमदार खेळी सूरजच्या बॅट मधून. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. खोलव्या टप्प्याचा समजला नाहीये आणि एकच धाव बॅटची कडा घेतली आणि एकच धाव समाधान मानलं. धावसंख्या होते 58 लॉस ऑफ द 2 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. न्यूझीलंड एका चांगल्या परिस्थितीमध्ये. अमोल आडे खूप खुश आहेत. 32 धावांची दमदार खेळी केली आहे सूरजने. झेल सोडला होता आणि झेल सोडल्यानंतर आले 4 षटकार सूरजच्या बॅट मधून. पुढचा चेंडू वाईट चेंडू डायव्हर्सीच्या बाहेर टाकले. चेंडू पंच दंडित करतायत आणि वाईट चेंडू एक अवांतर धावांमध्ये वाढ होते. वाढती धावसंख्या होते 59 लॉस ऑफ द 2 विकेट्स. 2 चेंडू शिल्लक आहेत गणेशाचे. पुन्हा रडार मध्ये चेंडू चाललाय सीमारेषेवरती. निखिल आहे. एक धाव. दुसऱ्या धावासाठी लावलाय प्रवीण आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावासाठी लावतो का पाहूया. 2 धाव समाधान मानले ते प्रवीण यानं. धावसंख्या होते 61 लॉस ऑफ द 2 विकेट्स. 61 लॉस ऑफ द 2 विकेट्स. शेवटचे षटक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 61 लॉस ऑफ द 2 विकेट्स. एक आक्रमक फलंदाजी करतायत न्यूझीलंड संघ. सागर करांडे. कुटप्पाचा चेंडू त्याला फ्लिप केला. राजा आहे काही नाही करू शकत. चेंडू चालला सीमारेषा पार. येते दणदणीत षटकाराने फिनिश केले सामन्याला. धावसंख्या होते 6 वाढते 67
67 loss of the 2 wickets. 68 धावा टार्गेट सेट केलाय. न्यूझीलंड संघाची दमदार खेळी. 68 टार्गेट सेट केलाय. चला चला फलंदाजी वेस्ट इंडिज संघ चॅम्पियन इज अ चॅम्पियन. ब्रावो. चला चॅम्पियन इज लुपेशला आज खेळी करावी लागेल. लुपेश पाहूया. लुपेशच्या बॅट तापली पाहिजे. लुपेशची आज 68 पाठला करायचा आहे. प्रतिवर किती मारायचं? बघा पहिल्या सामन्यामध्ये धावा ठोकल्या होत्या. आज आता चेस करायचे आहेत. 68 टार्गेट ठोकला होता वेस्ट इंडिज संघानं आणि आता तेवढे धावा चेस करायचे आहेत. पाहूया निखिल आणि लुपेश कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल. लुपेश संघाचा भार सांभाळेल का शेवटपर्यंत. जर लुपेश मैदानामध्ये उभा राहिला तर नक्कीच 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 वेस्ट इंडिज संघ विजयाच्या छायेत जाईल. दुसऱ्या फेरीमध्ये मजल मारेल. जिथं लुपेश आणि निखिल. लुपेश निखिल बॉलिंग लागला ना. बॉलिंग वरती सेकंडला अमोल आवडे. कॅप्टन कूल गोलंदाजी ट्रॅकवर. कॅप्टन कूल अमोल आवडे. बघूया. स्वतः कर्णधारांनी भार सांभाळलाय गोलंदाजीचा. त्यांना माहिती आहे पहिली गोलंदाजी आपण टाकून घेऊया कारण आपण चांगलं नेतृत्व करतोय. चांगली गोलंदाजी आपण करू शकतो. दमखम दाखवू शकतो. पाहूया कोणत्या पद्धतीने. लुपेश गेला. दोन्ही डायमंड टीम आहे. वेस्ट इंडिजने दोन्ही डायमंड टीम बॅटिंगला आता. डायमंडचा स्टाफ मोठा आहे.
चला अमोल आरडे गोलंदाजी ट्रॅक वरती. अमोल आरडे पाहूया अमोल आरडे कोणत्या पद्धतीने 6 चेंडू हाताळेल. कमीत कमी थांबवावं लागेल. 68चं टार्गेट आहे. पहिला चेंडू आला रडाल मध्ये आणि चेंडू चालला सीमारेषेवरती. येतोय षटकार आलाय रुपेशच्या बॅट मधून. सुरुवात केली आहे दमखम दाखवण्याची. 68चा पटला करायचा आहे. आलाय उंदा षटकार रुपेशच्या बॅट मधून. आक्रमकता दाखवते ते रुपेश आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती दिशाहीन दिला आणि सरळ सीमा पार. येतोय षटकार रुपेशच्या बॅट मधून. पुढचा चेंडू माराकडे येतो अमोल. रुपेशाला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू समजला नाहीये. बीट झालाय रुपेश. कमबॅक केले अमोल आरडेनं. आक्रमकता दाखवली आहे. एक तेरी एक मेरी असं दाखवून देतात. जर एक षटकार आला तरी पण मी धावा रोखू शकतो हे दाखवून देतात ते अमोल आरडे. पुढचा चेंडू या षटकातील तिसरा चेंडू फुल टॉस समजला नाहीये. आदळलाय पॅडवर आदळलाय चेंडू. लेग बॅटच्या स्वरूपात एकच धावसंख्या होती 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. कमीत कमी 15 पेक्षा जास्त धावा ठोकाव्या लागतील या षटकामध्ये. कारण 68चा पाठलाग करायचा आहे. 7 धावा आले. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवरती 2 मोठे फटके निखिलच्या बॅट मधून येतील का? 7 धावा झालेल्या स्कोर कार्ड वरती. शेवटचे 3 चेंडू पाहूया. चौथा चेंडू या षटकातील अकुटप्पाचा चेंडू. त्याला फ्लिक केलाय. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. येतोय चौकार. येतोय चौकार निखिलच्या बॅट मधून. आलाय चौकार. चौकार आहे. चौकार आहे. 4 धावा आहेत. भोसले सर मी पण आहे. लक्ष ठेवा भोसले सर आमच्यावरती. आले 13. 4 चेंडू आणि 13 धावा. सॉरी माफ करा 11 माफ करा. 7 आणि 4 11 झालेले आहेत आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. सुशांत सेलार यांच्या हातातून निसटला जाईल आणि सीमा पार 1 बाउन्स. पुन्हा डाव्याच्या बाहेर. कारण क्रिकेटचं समीकरणच असं आहे जर तुम्ही गोलंदाजाला जर साथ दिलीत तरच गोलंदाज उंडा गोलंदाजी करू शकतो. आलाय डाव्याच्या बाहेर टाकले चेंडू. वाईट चेंडू. धावसंख्येत वाढ होते. 12 धावा स्कोर कार्ड वरती लगावले गेलेत आतापर्यंत. बिनबाद 12 वेस्ट इंडिज संघ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके येतील का? धावसंख्या 20 पार होईल का? 12 धावा आलेत. अजून 8 धावाची गरज आहे. पाहूया पुढचा चेंडू माराकडे अमोल आरडे. फुल टॉस चेंडू. पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. नो मॅच निर्वड. पाहूया आणि चल सुशांत सेलार एक नामांकित खेळाडू आहे. एक अनुभवी खेळाडू. कोणतीही चूक करता जेल आपल्या झोळीमध्ये टिपलं ते सुशांत सेलार यानं. बॅक टू द पवेलियन. खेळ समजा निखिलची. निखिल बाद होतो. मोठा धक्का लागतो वेस्ट इंडिज संघाला. सुशांत सेलार. पवन निखिलची जागा घेण्यासाठी पवन. स्कोर कार्ड थांबले ते म्हणजे 12 धावांवरती. शेवटचा या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावांचं योगदान देतो पवन. त्याला बोल ना सबसा टाकून आणलेच नाही. 17 धावा झालेल्या आहेत. राम 17 धावा. पवन भिवंडीचा चॉकलेट बॉल. ज्याचं भिवंडीमध्ये मोठं नाव आहे तो म्हणजे टेनिस विश्वातील मोठं नाव पवन केवणे. पाहूया कोणत्या पद्धतीने पवन फलंदाजी करेल. वेस्ट इंडिज संघाला विजयाच्या छायेमध्ये नेईल का? 12 धावा स्कोर कार्ड वरती. एक गडी बाद करण्यामध्ये यश आले अमोल आरडे यांना. व फुल टॉस चेंडू. पुरेपूर फायदा घेताना डाव्या स्टोरचा चेंडू होता. फ्लिप केलाय. चेंडू चाललाय खर्रा अपशत रक्षण आणि 4 धावा आल्यात. 4 धावा आल्यात. चौकार आहे. चौकार आहे तिथे. चौकार आहे तिथे. 4 धावा आहेत आणि 4 धावा. कारण सुशांत सेलार यांनी प्रयत्न चांगला केला होता पण बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. इथे लाईनमॅन सांगतायत कमलेश गव्हाणे आहे तिथे लाईनमॅन सांगतायत 4 धावा आलेत म्हणून. आणि इकडे 68 मारायचे. 68 52 पाहिजे. 18 बॉल 52. प्रवीण नवीन गोलंदाज. प्रवीण
काय टाकला ना किती 16 झाले ना 16 धावा खर्च केल्यात आयडियानं एक गडी बाद करण्यामध्ये यश आलंय वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो प्रवीण पाहूया प्रवीण माराकडे तो लिपेश आला चुलटा चेंडू पुरेपूर फायदा घेता आला नाहीये बॅटची लिडिंग एज घेतली आहे एकच धाव समाधान मानावं लागेल यस डेफिनेटली एकच धाव धावसंख्या होते 17 धावा एक गडी बाद 17 थांबवून ठेवले वेस्ट इंडिज संघाला वेस्ट इंडिज संघाला प्रवीण गोलंदाजी ट्रॅक वरती आहे प्रवीण नायगावचा एक वंडर बॉय म्हणून मानला होता तो प्रवीण सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू होता खोदून काढला एक धाव तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अमित सरांचं थोडेसे बंबल झाले परंतु एकच धाव समाधान मानलंय अमित सरांनी चांगलं एकच धाव थांबवून ठेवलंय धावसंख्या होते 18 एक गडी बाद 18 2 धावा खर्च केल्या शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत प्रवीणाच्या 2 मोठे फटके आलेच पाहिजेत प्रयत्नात परमेश्वर प्रयत्न करावे लागेल रुपेशला डावस्टीचा बाहेरचा चेंडू होता मला वाटतं बॅटची लिडिंग एज घेतले एक धाव झाली आहे पूर्ण आणि एक धाव समाधान मानले ते रुपेशाने वाढती धावसंख्या होते 19 धावा एक गडी बाद 19 आणि येतोय चौकार पवनच्या कोणी मारला पवननी मारला की पवनच्या बॅट मधून आलाय उंदा चौकार भिवंडीतील एक वंडर बॉय पवन केने म्हणून ओळखला जातो तो पवन वेस्ट इंडिज संघामध्ये खेळतोय आज दमखम दाखवतोय टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव पवन A1 पवन भिवंडी मध्ये त्यांनी राज केलंय लाखो मुलींच्या हृदयाची शान आहे तो पवन पाहूया पुढचा चेंडू पवन याला आकुटपदा चेंडू समजला नाही बीट झालाय लेग बायच्या स्वरूपात एकच धाव लेग बाय धावसंख्या होतीये 24 धावा धावफळ करती लगावले गेले आतापर्यंत शेवटच्या चेंडूवर लुपेच्या बॅट मधून येईल काय नो प्लस परेश आहे मला वाटतं तिकडे परेश पप्पाची लाडकी परी आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं परेशानं आपल्या संघासाठी 2 धावा अडवलेत धावसंख्येत वाढ होते 26 एक मोठा फटका या मॅच मध्ये काहीसा आनंद लुटून जाईल चेंडू समजला नाहीये बीट झालाय पण कमबॅक केले प्रवीण याने धावसंख्या थांबली 26 धावांवरती एक गडी बाद 26 12 चेंडू आणि 42 धावेची गरज 12 चेंडू आणि 42 धावेची गरज कमीत कमी 21च्या सरासरीने खेळावं लागेल मी पहिल्या षटकापासून सांगतोय कमीत कमी पहिल्या षटकामध्ये जर 20 आल्या असत्या तर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आल्या असत्या परंतु कमबॅक केलाय प्रवीणाने गोलंदाजी ट्रॅक वरती सागर 42 धावांची गरज आहे 12 चेंडू 42 रुपेश 21 धावा ठोकाव्या लागतील सागर याला तर काहीतरी कमबॅक करू शकाल तुम्ही पाहूया 12 चेंडू 42 धावांची गरज आलाय रडार मध्ये चेंडू समजला नाहीये बीट झालाय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बीट होतोय सांगितलं होतं जास्त सुट्टी घेतली आहे तू जास्त सुट्टीचा फायदा होत नाहीये तुला खेळावं लागेल आज तुम्ही आलात माणगाव मधून खेळून पाहूया एक आक्रमकता दाखवावी लागेल 11 चेंडू 42 धावा या मॅच मध्ये जर जिवंत राहायचं असेल तर 4 षटकार आलेच पाहिजे डावस्टीच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतात आणि वाईट चेंडू एक अवांतर धावांमध्ये वाढ होते धावसंख्या होते 27 धावा एक गडी बाद 27 11 चेंडू आणि 41 धावेची गरज 11 चेंडू आणि 41 धावेची गरज मोठा टार्गेट सेट केलाय
न्यूझीलंड संघानं पुढचा चेंडू, अकुट टप्प्याचा चेंडू समजला नाहीये. अगोदर बॅट फिरून मोकळे झालेत आणि सरळ विसावा घेतोय यष्टीरक्षक अमोल आडे यांच्या हातामध्ये चेंडू. प्रयत्न अति परमेश्वर. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं ना तर तुम्हाला घाम गाळावाच लागेल. आणि आला रडार मध्ये उलटा चेंडू दिला फेकून सरळ डाव्या चेंडू होता. येतोय विपेच्या बॅट मधून दणखडीत षटकार. धावसंख्येत वाढ होते 6 ने. इंडियावाल्याची मॅन ऑफ द मॅच राम 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 बांडल यांनी यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. हावरा आहे तो घेऊन गेला तो बघ. आला लुपेशच्या बॅट मधून एक 9 चेंडू आणि 35 धावा. अशक्य असं काही नाही. 33 धावा स्कोर करायला लगावले गेलेत. एक गडी बाद झालेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा डाव्या बाहेर, पुन्हा वाईट चेंडू, खराब चेंडू आहे. पहिल्या दुसऱ्या धावासाठी लुपेश धावेल का? कारण लुपेश जोपर्यंत क्रीज मध्ये आहे तो काही होऊ शकतं. 2 आल्या वाईट +1 अशा 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या होती आहे 35 धावा. 35 धावा स्कोर काढायला लगावले गेले आहेत. शेवटचे 9 चेंडू, 33 धावेची गरज. शेवटचे 9 चेंडू सांगून जातील. सागर अजून जर पवनच्या बॅटमधून एक षटकार आला तर चित्र काही वेगळं दिसण्यात येईल. पुन्हा ऑफ साईडला ढकललाय चेंडूला. 1 धाव पूर्ण. चेंडू चाललाय सीमारेषेवरती. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी धावलाय पवन आणि खराब 3रा धाव होईल का? येस, डेफिनेटली 3ऱ्या धावासाठी धावलाय आणि 3 धावा आलेल्या आहेत. 30 धावेची गरज. 8 चेंडू आणि 30 धावेची गरज. धावसंख्या 3 ने वाढते. 38 धावा स्कोर कडे लगावले गेलेत. शेवटचे 8 चेंडू आणि 30 धावेची गरज. अशक्य असं काही नाही मित्रांनो. कारण क्रिकेटचं मैदान म्हटलं की प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करावे लागतील. एवढे प्रयत्न करा की वरून देव सुद्धा जरी खाली आला तरी तुम्हाला अडवू शकत नाही. एवढे प्रयत्न करावे लागतील. हाताच्या रेषा तुमचं नशीब सांगून जाणार नाही. पुढचा चेंडू सागराचा मार्ग येतो रुपेशला. आला रडार मधून आणि फेकून दिला सीमा पार. येतो षटकार रुपेशच्या बॅट मधून. आलाय उंदा षटकार. हा. 44 झाले ना. किती पाहिजे आता? 7 चेंडू आणि 24 धावेची गरज. 44 धावा स्कोर काढायला लगावले गेल्यात. 7 चेंडू आणि 24 धावा. अशक्य असं काही नाही. 24 धावा. रुपेश अजून मैदानामध्ये आहे. बघा, राज कॅच सोडली होती. कॅच सोडल्यानंतर एवढी धावसंख्या उभारली आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं राज याच्याकडून. पाहूया शेवटचे 7 चेंडू सांगून जातील. देऊन जातील का 24 धावा? 10 बॉल 21 धावांची खेळी दमदार करतो तो रुपेश. पाहूया शेवटच्या चेंडूवर येईल का षटकार? आलाय रडार मध्ये. पाहूया झेल होईल का? नो. चौकार. आलाय चौकार रुपेशच्या बॅट मधून. 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. धावसंख्या होते 48. लॉस ऑफ द 1 विकेट. पाणी पाहिजे. साला 20 लास्ट 2 मेन टीम आहे. ह्याच्यात तर जिंकेल तो मारीच पाहिजे. दोघं चांगले नाही. पण बॅट चित्तावर आला ना. चित्तावर आला. एका फॉर्मेट मध्ये नाही. त्याच्यानंतर ही आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड मध्ये पण 5 जण खेळणार. कोण आहे? सागर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज. प्रवीण 6 चेंडू आणि 20 धावेची गरज. अशक्य असं काही नाही मित्रांनो. खरोखर आपल्या हाताच्या रेषा काही सांगत नाहीये. क्रिकेटचा खेळ म्हटलं की कष्ट करावेच लागतात, प्रयत्न करावेच लागतात. तेच मैदानामध्ये दाखवून देतो तो रुपेश. पवन पहिल्या चेंडूवर सुरुवात करावी लागेल. पवन याला सुद्धा 48 झालेले आहेत. 20 धावेची गरज आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण ठोकल्या होत्या. आता आपल्याला चेस करायचे आहेत. चेस करताना शेवटच्या 6 चेंडूवरती
दमखम दाखवावं लागेल. 20 धावेची गरज आहे. पाहूया काही क्षेत्ररक्षण मध्ये चेंजेस करतायत. पहिल्या चेंडूवर जर षटकार आला रोहित, पहिल्या चेंडूवर षटकार आला तर मॅचचं काहीतरी रूप वेगळं दिसून जाईल शेवटच्या चेंडूपर्यंत. पाहूया आखूड टप्प्याचा चेंडू आणि यष्टा वाईट चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू, वाईट चेंडू आणि 2 धावा आलेल्या आहेत. वाईट प्लस अशा 2 धावा. 18ची गरज आहे. 6 चेंडूवर 18 धावेची गरज आहे. चेंडू सोडलाय अमोल हळदवानं आणि 1 धाव छोटी घेण्यामध्ये यश आले. जोपर्यंत रुपेश मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा सामना कोणाकडे झुकेल हे सांगू शकत नाही. बघा राजने चुकी केली आहे, आता सपोर्ट करतोय, चुकीला माफी नाहीये. पाहूया आल्या रडार मध्ये, पाहूया झेल होईल काय. नो, येस 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 डेफिनेटली स्वतःच्याच गोलंदाजीवरती झेल पकडलं सागर यानं. रुपेश बाद होतो, मोठा धक्का लागतो वेस्ट इंडिज संघाला. बॅक टू द बॉल, रुपेशची खेळी संपली आहे. सागर कोण आला बॉलर? सागर 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 किती गेले लुपेची किती झाले बॅटनी? लुपेश 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 12 चेंडू आणि 25 धावांची दमदार खेळी केली आहे लुपेशने. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. 12 चेंडू आणि 25 धावांची खेळी केली आहे. शेवटचे 5 चेंडू समजला नाहीये, बाद झालाय सागर. सरळ विश्लेषकाने आपलं झेल पकडलाय आणि राज यांनी जर मॅच जिंकवून दिली तर 500 रुपये. राज यांनी जर मॅच जिंकवून दिली तर कॉमेंटेटर सनी शिंदे यांच्याकडून 500 रुपये राज याच्यासाठी, रोहित याच्याकडून 500 रुपये, अभिजित याच्याकडून 500 रुपये, 1500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 1500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जितेंद्र वाघरे यांच्याकडून 500 रुपये, 2000 रुपयाचं पारितोषिक जर राजने मॅच जिंकली तर. राज कृष्णंदू मंडल यांच्याकडून 1000 रुपये, 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या राजसाठी. पाहूया पुढचा चेंडू, राज आलाय, राजाला काही समजला नाहीये. खोलव्या टप्प्याचा चेंडू बीड झालाय. 3 षटकार राजच्या बॅट मधून येतील काय? 3 चेंडू ना 18 धावांची गरज. 3 चेंडू 3 षटकार आले तर 1500 अजून माझ्याकडून. चला अजून 1500 आलेले आहेत. मॅच जिंकल तर 500, टोटल 2000 माझ्याकडून. चला आलाय ऑफ साईडला, उडवलाय चेंडू, परंतु एकच धाव. कारण माहिती आहे ताकद कमी आहे राजकडे. चेंडू सीमा रेषेवरती पोहोचवू शकतात पण सीमा बाहेर पोहोचवू शकत. पाहूया पवन शेवटचे 2 चेंडू आणि न्यूझीलंड संघ हा विजयाच्या छायेत. 17 धावांची गरज आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर खूप चांगले प्रयत्न केले होते परंतु नॉकआउट मॅच असल्या कारणानं बाहेर जावं लागेल वेस्ट इंडिज संघाला. रिवर्सचा प्रयत्न आणि खरोखर रिवर्सचा प्रयत्न सक्सेसफुल होता परंतु चेंडू सीमारेषा पार गेला नाहीये आणि वेस्ट इंडिज संघ हा पराभूत झालेला आहे. विजय झाला संघाचं हार्दिक अभिनंदन न्यूझीलंड संघाचं आणि वेस्ट इंडिज संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन या स्पर्धेमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं त्याबद्दल.
फॉर्मॅटला गेलो न्यूझीलंड सुरत ना